राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधतायत। आपण थेट दिल्लीला जातोय। राज्यातल्या सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल शरद पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे केरळमधले काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। From the media, I take this opportunity to welcome all of you to today's press briefing. I welcome you. Is it working? Not working. I welcome all of you to today's press meet with all of you, and most importantly, on behalf of the National President of the Nationalist Congress Party, respected Shri Sharad Pawar ji, I would like to welcome on his behalf and on behalf of the party a very distinguished leader of our country coming from the state of Kerala. His name is of course well known to all of you, Honorable Shri P.C. Chako, a very eminent political leader, as I said, not only of Kerala but of the country, well known, well respected, well regarded. He started his career as the Youth Congress President in Kerala. From there on, he went on to become a legislator in the state and the Industries Minister of Kerala. After that, he was elected to Lok Sabha 4 times, and besides that, he has been associated with many organizations. He has connections with many institutions in Kerala, where especially he's running very successfully a cooperative bank, which is rendering very good service to the people there. I would like to therefore state that, I can read many more things about Shri P.C. Chako, but a very distinguished leader, somebody who has been well regarded in Kerala and in India. As all of you know, in Delhi especially, he was looking after affairs of the Congress party in Delhi also for many years. So such a distinguished colleague of ours has decided formally to join the Nationalist Congress Party. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेवर आपली नजर असणार आहे। शरद पवार या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतायत वाजे प्रकरणावरती, सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीवरती हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण त्याच्यावर जाऊया, पण तत्पूर्वी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ती म्हणजे कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला खडबडून जाग करणारी बातमी, महाराष्ट्राच्या काळजात धडकी भरवणारी बातमी। राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा रिपोर्ट समोर आलेला आहे आणि स्वाभाविकपणे केंद्र सरकारने याच्याबद्दलची पुष्टी करत राज्य सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या उपाययोजना केल्या गेल्या त्याबद्दलचं एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारला अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। राज्य सरकारच्या कारभारावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगत केंद्रीय सचिवांनी चिंता व्यक्त केली आहे। ऍक्टिव्ह रुग्णांचं ट्रॅकिंग, टेस्टिंग, आयसोलेशनच्या बद्दल सरकारी अधिकारी लक्ष देत नाहीयेत। केंद्रीय सचिवांनी हे स्पष्टपणे या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। अक्षरशः खरडपट्टी काढलेली आहे राज्य सरकारच्या यंत्रणेची
कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्या प्रकारे काम करणं गरजेचं होतं, ज्या प्रकारची माहिती गोळा करणं गरजेचं होतं, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि आयसोलेशनच्या बद्दल काम करणं गरजेचं होतं, ते झालेलं नाही असं सांगत त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। वाढत्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कंटेनमेंट झोनवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। दरम्यान केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या या सगळ्या यंत्रणांचे कान उपटल्याच्या नंतर तातडीनं राज्याचे आरोग्य मंत्री हे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत सुद्धा याच्या संदर्भातली चर्चा केली आणि राज्य सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। आमच्या प्रतिनिधींनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली आहे। ऐकूयात ते नेमकं काय म्हणतात। सेकंड सर्जचा इन्फेक्टिव्हिटी रेटच खूप जास्त आहे, हे मी मान्यच करेल की इन्फेक्टिव्हिटी रेट खूप जास्त आहे, परंतु व्हिरुलन्स कमी आहे, म्हणजे त्याच्यामुळे मृत्यू दर असा नाही आहे। जर तुम्ही बघितलं तर हॉस्पिटल्समधले क्रिटिकल बेड्स रिकामे आहेत, ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत, ICU बेड्स रिकामे आहेत, याचा अर्थ क्रिटिकल पेशंट्स नाही आहेत, परंतु हे नक्कीच आहे की एसिम्प्टमॅटिक आणि फ्लू टाईपचे केसेस खूप जास्त आहेत। होम क्वारंटाईन होऊन लोक बरे होत आहेत आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी रेटसुद्धा 93-94% दरम्यान आहे। त्यामुळे अशी एक नक्कीच आहे की केसेस वाढत आहेत, त्यामुळे काळजी जरूर वाटते, काळजी घेतली जाते आणि केंद्र सरकारच्या ज्या ज्या काही मार्गदर्शक सूचना असतात त्याची आम्ही तंतोतंत अंमलच करू, आम्ही त्याची कुठेही अवहेलना करणार नाही। निर्बंध सुद्धा जिथे जिथे हॉटस्पॉट्स आहेत तिथे घातले, कुठे नाईट कर्फ्यू केलेले आहेत, कुठे पार्शल लॉकडाऊन्स केलेले आहेत आणि फाईन्स वसुली चालू आहे। तर मला असं वाटतं की वी आर व्हेरी सिरियस, असं काही नाही आहे की वी आर नॉट सिरियस। हा असा म्हणजे काही हेतू आरोप करणं मला वाटत नाही योग्य आहे। आम्ही काम करतो आहोत, जरूर आम्हाला काही आणखीन हँडहोल्डिंगची गरज असेल, आणखीन काही चांगल्या सूचना देण्याची गरज असेल तर जरूर करूया, परंतु ते सांगतायत आणि आम्ही करत नाहीत अशातला अजिबात भाग नाहीये। मला असं वाटतं की आम्ही अधिक पारदर्शक काम करतो आहोत, अधिक पत्र का लिहितं? मला माहिती नाही की इतर राज्य कदाचित टेस्टिंगच्या रिपोर्टिंग व्यवस्थित करतंय का नाही, मला क्वेश्चन मार्क वाटतो। त्यामुळे कदाचित टेस्टिंग रिपोर्ट्सच्या बाबतीतला जो काही विषय असेल इतर राज्याचा, ते कदाचित रॅट जास्त करतायत। तेव्हा केंद्र सरकारनं लिहिलेलं हे पत्र अतिशय महत्त्वाचं आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या या पत्रामध्ये केंद्र सरकारनं यंत्रणेतल्या त्रुटी स्पष्टपणे दाखवून दिलेल्या आहेत आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आता आपल्या सोबत आहेत। सुष्मिता, आज केंद्र सरकारनं कोरोनाच्या सगळ्या उपाययोजनांच्या संदर्भात जे कान टोचलेले आहेत त्याच्यानंतर आता यंत्रणा कशी खडबडून जागी झाली आहे? खरं तर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देशाच्या इतर अनेक राज्यांचा विचार केला तर पेशंट्स हे जास्त आहेत। मुंबईमध्ये पेशंट्स वाढलेत, पुण्यात पेशंट वाढलेत, नागपुरात पेशंट्स वाढलेले आहेत आणि एकीकडे म्हटलं जातं की आम्ही सगळ्यात जास्त टेस्टिंग करतोय, आम्ही टेस्टिंग केल्यामुळे जास्तीत जास्त पेशंट समोर येतात। हे एक गोष्ट केंद्राकडनं जेव्हा पत्रक आलं त्यानंतर सुरू झाली चर्चेत। धारावी पॅटर्नचे दाखले दिले जात आहेत, महापौरांनी सुद्धा आम्ही धारावी पॅटर्न्स कशा पद्धतीने यशस्वी केले याचे दाखले देत मुंबईमध्ये आम्ही उत्तम पद्धतीने काम करतोय असंच म्हटलेलं आहे। परंतु आपण जर एकूण कोरोनाची परिस्थिती सध्याची बघितली तर ही दुसरी लाट आहे हे मान्य करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये। औषधांचे तुटवडा कुठेही कमी भासू नये याच्यासाठी सरकार प्रयत्न करते असं म्हटलं जातंय। काल आपण जर बघितलं तर रेमडेसिवीरच्या किमती सुद्धा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेले आहेत। मास्क असतील, सॅनिटायझर असेल यांचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा म्हणून कारवाई केली जाते आहे। परंतु जर आपण जे रिकव्हरी रेट बघितला तर साधारणपणे 92% आसपास मुंबई मधला किंवा महाराष्ट्रामधला रिकव्हरी रेट आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याकडे आरोग्य विषयक सोयी सुविधा आहेत, पण आपण जर बघितलं तर काल लसीकरण करत असताना पुण्यामध्ये लसीचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळाला। मुंबईमध्ये सुदैवाने तशी परिस्थिती नव्हती, परंतु राज्याच्या इतर अनेक भागांमध्ये जेव्हा सक्रिय पद्धतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत लसीकरण पोहोचेल तेव्हा कदाचित लसींचा सुद्धा तुटवडा आपल्याला भासू शकतो। ठीक आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत डॉक्टर तात्याराव लहाने आहेत, जे राज्यातल्या या कोरोनाच्या
सगळ्या लढाईमध्ये महत्वाची भूमिका ते बजावतायत. डॉक्टर, आता ज्या प्रकारे केंद्र सरकारनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, समोर दाखवून दिलेल्या आहेत की कशा प्रकारे टेस्टिंग ट्रेसिंगच्या बद्दल काम होत नाहीये, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही, आता आपण जे आता केंद्र सरकारने सांगितलं आहे की ही दुसरी वेव असावी. हे बघा की साथरोगामध्ये कमी जास्त आजाराची संख्या होत असते आणि केंद्र सरकारने जे काही हे करा हे तत्व आहे. कुठल्याही साथरोगामध्ये ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग हे पेशंटचं करायचंच असतं, हेच केंद्र सरकारनं सांगितलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जी संख्या करतो, जे काही तपासण्या करतो, त्याच्यामध्ये 13%च त्या ह्याच्यामध्ये आज पॉझिटिव्ह आहे आणि आपण जवळपास 1 लाखाच्या वर आता तपासण्या करत आहोत. आणि त्यामुळे आपल्याकडे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगचं काम व्यवस्थितरित्या चालू आहे. पण हा आजार साथरोग असल्यामुळे साथरोगामध्ये अशा प्रकारची संख्या वाढत असते. पण इथे निश्चित आहे की आपण जर अशा प्रकारे मास्क लावली, व्यवस्थितरित्या हात धुतले, अंतर पाळलं, गर्दी केली नाही, तर ही संख्या पुढे वाढत जाणार नाही. पण डॉक्टर, एक आरोप असा सुद्धा केला जातोय की आपल्या राज्यामधली जी परिस्थिती आहे ती आता चिंताजनक बनत चालली आहे. दुसरी वेव आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या राज्यांमध्ये मात्र परिस्थिती इतकी गंभीर नाहीये. काय नेमकं कारण आहे? अगदी वर्षभरापासून ते आतापर्यंत महाराष्ट्र चिंताजनक परिस्थितीतच आहे. महाराष्ट्रामध्ये जी संख्या वाढत चाललेली आहे याचं कारण असं आहे की आपण जर आतापर्यंत सगळे साथरोग पाहिले तर या साथरोगामध्ये 2000 वर्षापासून अभ्यास केला तर दिल्लीपासून पर्यंत आपण जर लाईन मोडली तर तिच्या रेषेच्या पश्चिम भागामध्ये भौगोलिक दृष्ट्या आपल्याकडे आतापर्यंत सगळ्या प्रकारचे H1N1 साथ घ्या किंवा त्याच्यापूर्वीची साथ घ्या, हे या भागामध्येच येते. आणि आपण अमेरिका बघा किंवा कुठेही बघा तर सगळ्याच ठिकाणी ती साथ अफेक्ट करत नाही. तर ही साथ काही भागामध्ये ऍक्सेप्ट करते, त्याच्यामध्ये त्याचं वातावरण त्यांना पोषक असू शकतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ही साथ आहे. आता गुजरातमध्ये हळूहळू ती वाढत चालली आहे, केरळमध्ये थोडी साथ आहे. असं नाही आहे की महाराष्ट्रात लक्ष दिलं जात नाही. मी तुम्हाला निश्चित सांगेल, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रकारे काळजी केली जाते, उपाय केले जाते, हे उपाय ह्या साथरोगासाठी इतके मोठे उपाय कुठल्याही राज्यामध्ये महाराष्ट्र एवढे केले जात नाहीत. आणि म्हणून आता जे काही संख्या वाढती आहे, ही संख्या वाढण्याचं कारण साथरोग त्यातला आजार आहे, महाराष्ट्र नाही. डॉक्टर, आपल्याकडे साधारणपणे जेव्हापासून गेल्या 8-10 दिवसापासून हे रुग्णसंख्या वाढायला लागली तेव्हा नाईट कर्फ्यू किंवा वीकेंड लॉकडाऊन हे पर्याय योजले गेले, पण ते अधिक प्रभावी नाहीयेत हे समोर येत असताना सुद्धा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय, तोच केंद्राला पडलेला आहे की वीकेंडलाच कोरोना जातो का? नाईट कर्फ्यू लावून उपयोग काय आहे? केंद्र सुद्धा तेच म्हणतंय की त्याचा परिणाम नाहीये. कसं आहे की अशा प्रकारची चर्चा होणं हे साहजिक आहे, पण आपण नाईट कर्फ्यू लावतो किंवा आपण काही ठिकाणी एका दिवशी थोडा लॉकडाऊन करतो, त्याचा अर्थ आहे की यामुळे लोकांच्या मध्ये आपण असा संदेश पाठवू इच्छितो की बाबा आजार वाढलेला आहे, या लॉकडाऊनमुळे किंवा नाईट कर्फ्यूमुळे आजार कमी होत नाही, हे आपल्याला निश्चित माहिती आहे. पण लोकांना याच्यामुळे आपण संवेदनशील करत आहोत. लोकांच्या मध्ये आपण असं सांगतो की आजार वाढला आहे आणि त्या लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे केलं जातं आणि हा एक उपाय आहे. म्हणून जो कोणी असं म्हणत असतील तर ते चुकीचं नाही, चुकीचं आहे. कारण उपाय असा असतो, कारण लोक जागृत झाले, लोकांनी मास्क घातली तर ऑटोमॅटिक आजार कमी होत जातो आणि म्हणून हे उपाय असतात. धडकन उठून असं लॉकडाऊन केलं जात नाही. आपण लॉकडाऊन वर्षामध्ये किती मोठ्या प्रकारे आपल्या सगळ्या गोष्टीवर आपल्या अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि म्हणून यावेळेस आपण पावलं टाकत असताना फार खुंकून पावलं टाकत आहोत. गरजच पडली तर लॉकडाऊन निश्चित करावं लागेल. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती उपराजधानी नागपूरमध्ये तर अधिक बिकट बनते की काय असं दिसतंय. कोरोनाचा अक्षरशः तिथे प्रकोप झालेला आहे. 2000पेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला समोर येत असताना आपल्याला दिसते. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, वर्षभरापूर्वी जेव्हा कोरोना महाराष्ट्रात आला, आपल्या देशात आला, त्यानंतरचा जो पीक होता त्या पीकला सुद्धा आता ही दुसरी लाट मागे टाकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे? काय कारण आहे? कुठं चुकतंय? नागपूरकरांचं चुकतंय? प्रशासनाचं चुकतंय? नेमकं काय चुकतंय कुणाचं?
विलास सर, जर का बघायचं झालं तर मागच्या महिन्यामध्येच केंद्रीय पथक नागपूरला देखील येऊन गेलं होतं. तेव्हा त्यांनी असे प्रश्न उपस्थित केले होते की कुठेतरी प्रशासनाकडनं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट हे जे तत्व आहे, या तत्वाचं पालन होताना दिसत नाही. विशेष करून मागच्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे 2 महिन्याच्या आधी महाराष्ट्रातली जर का परिस्थिती बघितली किंवा नागपूरची परिस्थिती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी प्रशासन एक गंभीर दिसत होतं. वारंवार आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री पत्रकार परिषद घेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार जनतेसमोर येऊन आपलं मत मांडत होते. पण मागच्या 2 महिन्यामध्ये ही सक्रियता किंवा जी सरकारमध्ये गांभीर्य असायला पाहिजे ते गांभीर्य दिसलं नाही. त्याचा प्रभाव कुठेतरी सरकारी यंत्रणेवर देखील झाला. त्यामुळे मग सरकारी यंत्रणा देखील त्यांच्यामधलं गांभीर्य निघून गेला आणि त्याचा नंतर पुढे नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. आज जर का बघितलं आपण मागच्या 2 दिवसापासून नागपूरमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. असं असताना देखील मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर पाहायला मिळतात. त्याचं प्रमुख कारण आहे की नागरिकांमध्ये गांभीर्यता नाही. त्याचं कारण आहे की सरकारमध्ये पण गांभीर्यता नाही आणि प्रशासनामध्ये देखील गांभीर्यता नाही. यामुळे कुठेतरी नागपूरमध्ये सातत्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. जर का तुम्ही मागच्या 12 दिवसाचा विचार करायचा झालं तर एकट्या नागपूर शहरामध्ये 16,000च्या वर रुग्ण निघत आहे. म्हणजे मागच्या 4 दिवसापासून नागपूरमध्ये 2,000च्या वर रुग्ण निघत आहे. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीतून तुम्हाला कल्पना आहे की नागपूर शहर हे पूर्णपणे कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. नागपूर शहरामध्ये विदर्भाची जरी स्थिती बघायची झाली तर विदर्भामध्ये रोज 4,000च्या वर रुग्ण निघत आहे. म्हणजे राज्यामध्ये एकूण जर रुग्ण हे 15,000च्या घरात निघत असेल त्याचे साधारण 30% रुग्ण हे एकट्या विदर्भातनं निघतात. म्हणजे देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये निघतात तर महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण हे विदर्भामध्ये निघतात. याचं प्रमुख कारण म्हणजे कुठेतरी मागच्या 2-3 महिन्यामध्ये प्रशासनाने ढील घेतली किंवा ढील दिली, त्याचा हा परिणाम पाहायला मिळते. म्हणून कुठेतरी प्रशासन गंभीर नसल्यामुळे नागरिकांमध्ये ते गंभीरता दिसत नाही आणि गंभीर त्यामुळे नागरिक देखील आता लॉकडाऊन असताना देखील नियमाचं पालन करताना दिसत नाही, मोठ्या संख्येने रस्त्यावर निघत आहे. तर हे सगळं कारण आहे ज्यामुळे मोठ्या संख्येने नागपूरमध्ये असो किंवा विदर्भामध्ये कोरोनाचं संक्रमण वाढताना पाहायला मिळत आहे. आणि हे वाढणारं संक्रमण हेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, विदर्भाच्या दृष्टीनं, नागपूरच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत चिंतेची बाब आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा महाराष्ट्रात आता दुसरी लाट आली आहे हे आता अधिकृतरित्या सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये ही लाट थोपवणं आपल्या सगळ्यांच्या समोरची एक मोठी जबाबदारी आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी जबाबदार बनावं या अपेक्षेसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. It was bounded foolish. And when they got a request from the it should be transferred to them, we without any hesitation transferred it. कुछ दिन पहले आपने कहा था कि असम में बीजेपी जीत रही है. आपने ऐसा बयान दिया था कि असम में ही सिर्फ बीजेपी जीतेगी. सच बात ये भी है कि असम में हमने ये बताया कि जहाँ तक मेरा ऑब्जर्वेशन है दूर से कि वेस्ट बंगाल, केरला एंड तमिलनाडु, इन 3 राज्यों में बीजेपी को कोई चांस दिखाई देती नहीं. बीजेपी कहीं ना कहीं दिखाई जो देती है वो असम में दिखाई देती है. ये बात सच है. मेरा सवाल राहुल गांधी पे है. केरला के एमपी है राहुल गांधी. क्या आपको लगता है उनका इम्पैक्ट नहीं हो पाया? पहली बार असेंबली चुनाव हो रहा है जब वो एमपी बने केरला से, तो क्या क्योंकि ऑल्टरनेट रहा है हमेशा केरला में, तो केरला में हम लेफ्ट फ्रंट के साथ, तो लेफ्ट फ्रंट में हमारे साथ जितने पार्टी है, जितने साथी है, इनके बारे में हम सोचते हैं. अन्य पॉलिटिकल पार्टी वहाँ भी है, उनका अधिकार है, वो काम कर सकते हैं, पर उनका क्या चल रहा है इसका कोई हमें पता नहीं. हम लेफ्ट फ्रंट कैसी जीतेगी इस पर हमारा ध्यान है. थैंक यू. सर एक सवाल है सर. एक सवाल पवार सर एक सवाल. Anything for तेव्हा एनआयएच्या तपासाबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि राज्य सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केलेलं आहे. याच्या आधी मात्र सचिन वाझे प्रकरणाबद्दल बोलायला शरद पवार यांनी नकार दिलेला होता. स्थानिक प्रश्न असं त्याला म्हटलेलं होतं, पण आज मात्र दिल्लीत त्यांनी याच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. खरं तर त्याच्यानंतर त्यांच्या बैठकांचं सत्र एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू होतं. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची 1 तास बैठक झालेली होती. राज्यामध्ये सचिन वाझे प्रकरणाच्या नंतर जी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आता सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही हे सुद्धा शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे.
राज्य सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, ही बाब सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली आहे। आणि आयुक्त बदलण्याबाबत सीएमना विचारा असं म्हणत एक प्रकारे आयुक्तांच्या बदलीचा जो निर्णय असेल तो मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलाय असं स्पष्टपणे दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची सगळी वक्तव्य बघितली तर आता आयुक्तांबद्दलचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं सांगत शिवसेनेवर ते ढकलण्याचा प्रयत्न केलाय असं स्पष्टपणे दिसतंय। बघूया शरद पवार नेमकं काय म्हणाले। नहीं लगता कि चाको साहब के आने से कांग्रेस एनसीपी से बहुत नाराज हो जाएगी। यूपीए का हिस्सा आप दोनों पार्टियां हैं और कांग्रेस में थे, आपकी पार्टी में शामिल हुए। और दूसरा सवाल यह है कि कॉन्ट्राडिक्टरी है बहुत। महाराष्ट्र में आप लोग कांग्रेस के साथ सरकार में हैं और केरल में आप यूडीएफ के खिलाफ, जिसका नेतृत्व कांग्रेस कर रही है, उसके खिलाफ होंगे। तो बीजेपी को आप पर हमला करने का मौका पहले से कई राज्यों में कांग्रेस और हम अलग करते हैं और जहां बीजेपी के साथ इनके खिलाफ मजबूती से एक अल्टरनेटिव तैयार करने की नौबत जब आती है या स्थिति पैदा होती है तब लाइक माइंडेड लोगों के साथ हम बैठने के लिए मिनिमम एग्रीड प्रोग्राम के आधार पर हमेशा तैयार रहते हैं। कांग्रेस भी तैयार रहती है, इसमें कोई कॉन्ट्राडिक्शन नहीं। इतना बड़ा देश है, इतने बड़े देश में अलग अलग राज्यों की अलग अलग स्थिति है। इस स्थिति के अनुसार हर पॉलिटिकल पार्टी वहाँ के लोगों की एक्सपेक्टेशन मद्देनजर रखते हुए अपने अपने डिसीजन लेते हैं। यही बात यहाँ की है। जहाँ तक केरला की बात है, जैसे प्रफुल्ल पटेल साहब ने तो बताया और चाको साहब ने बताया, पिछले 30-40 सालों से हम साथ हैं। आज भी वहाँ का जो लेफ्ट फ्रंट का गवर्नमेंट है, इसमें मिनिस्ट्री में एनसीपी के एक हमारे सहयोगी आज भी मिनिस्टर है, पिछले 5 साल से मिनिस्टर है। कई सालों से हम साथ काम करते, इसमें कोई नई बात नहीं। सर, क्या आप सहमत है? चाको साहब ने कहा कि आज एक फ्रंट की जरूरत है जो बीजेपी से लड़े और कांग्रेस का नेतृत्व या कांग्रेस पार्टी ये करने में असमर्थ है। ऐसे में वो आपकी पार्टी को ज्वाइन कर रहे हैं, क्या उनके कारणों से? क्या आप मानते हैं वाकई में कि कांग्रेस असमर्थ है एक ऑल्टरनेट देने की बीजेपी? नहीं, कुछ राज्यों में अभी समझे वेस्ट बंगाल, अच्छा वेस्ट बंगाल फॉर इंस्टेंस, हम लोगों को ये लगता है कि वेस्ट बंगाल में आज की स्थिति में जिस तरह से सेंट्रल गवर्नमेंट की लीडरशिप अपने पॉलिटिकल करना नहीं पसंद करूँगा, क्योंकि नेशनल एजेंसी आज इस पर ध्यान दे रही। एक नेशनल एजेंसी इस सभी इशू में इन्वेस्टिगेशन पर जब लगी है, तब हम लोगों का फर्ज है कि उनको सहयोग देना। इनके जो काम चालू है इसमें कोई रुकावट नहीं आएगी, इस पर ध्यान देना। और जिन लोगों ने अपना अधिकार का गलत इस्तेमाल किया है, कोई गलत काम किया है, उनको उनकी जगह दिखाने के लिए या नेशनल एजेंसी कुछ काम करती है तो उसको पूरी तरह से मदद करना, इसमें महाविकास आघाड़ी में कोई दो राय नहीं है, टोटली यूनानिमिटी। आपने उद्धव ठाकरे से मुलाकात भी की थी सर पिछले दिनों में, क्या आपने उद्धव ठाकरे को कुछ निर्देश दिए इस मामले को लेकर के? निर्देश वगैरह मैं देता नहीं, चीफ मिनिस्टर को कौन निर्देश देगा? आपने क्या बात की उद्धव ठाकरे से? एक बात, हम जब हमेशा मिलते हैं, बातें करती है, तो सब मीडिया के लिए होती है, मगर महाराष्ट्र के कुछ राज्यों की कुछ इश्यूज थे, इस इश्यूज पर कैसे काम करना, कैसे रिजॉल्व करना। भारत सरकार के पास से कुछ इश्यूज पर हमें मदद चाहिए, तो भारत सरकार के साथ कैसे बात करना, कौन बात करेगा, ये सब इश्यूज पर हमने बात की, दूसरा कुछ बात नहीं। सर, ये जो रिपोर्ट्स आ रहे हैं कि होम मिनिस्टर विल बी सैक्ड बिकॉज ऑफ द नेग्लिजेंसी ओवर दिस केस, इज इट ट्रू सर? होम मिनिस्टर विल बी सैक्ड। अनिल देशमुख क्या है? अच्छा, दिस इज न्यूज़ टू मी। For even the CP, for even the CP. सवाल ये है कि how do you think the Maharashtra government handled this case, इसी केस पे ऊपर? How do you think, आपको कैसा महाराष्ट्र गवर्नमेंट ने ये केस को कैसे हैंडल किया है, आपकी राय? अच्छे हैंडल किया, इसीलिए सब एक्सपोज हो गए। वहाँ की जो होम मिनिस्ट्री है, उनके ऊपर जो जिम्मेदारी है, उन्होंने पूरी तरह से संभाली और इसमें जो गलत काम करने वाले लोग हैं उनको लोकेट किया, उनको एक्सपोज किया और
सख्ती से कदम उठा सकते हैं ये दिखाया, इसका लाभ नहीं होगा। चलिए हो गया। सर परमवीर सिंह को इस्तीफा लिया जा रहा है सर, जो पुलिस आयुक्त है परमवीर सिंह, उनका इस्तीफा लिया जा रहा है। अरे ये भाई कैसे बताओगे, आपसे सीएम साहब को पूछना चाहिए। वहाँ का ऑफिसर कौन पोस्टिंग होगा, जाएगा, प्रमोट होगा। आपकी वहाँ सरकार है, आपके दोनों की चर्चा से निर्णय होते हैं, इसलिए पूछ रहे हैं। ऐसे कुछ हमारे डिसीजन डेवलपमेंट के पॉलिसी के बारे में हमारी बात होती है। किसी को अपॉइंट करना, किसी को ट्रांसफर करना, इसे हम दिलचस्पी लेते नहीं, इसे हमें इंटरेस्ट नहीं। तेव्हा शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की परमवीर सिंग यांच्याबद्दलचा जो प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दलचं सुद्धा त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे। त्याचबरोबर सरकार चांगलं काम करत आहे असं प्रशस्ती पत्रक सुद्धा त्यांनी गृह विभागाला दिलेलं आहे। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।